श्री स्वामी समर्थ हे बघून तुम्हाला कळलंच आहे. होय, मी करते श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण. खूप आधीपासून करायची इच्छा होती, पण योगा तसं काय आला नाही. आत्ता घडतंय, कदाचित स्वामींची इच्छा असेल त्यासाठी. त्यामुळे मी करते सारामृताचं पारायण. तर सर्वात आधी एका गुरुवारी उठून मी देवपूजा केली. घरातल्या देवाची आधी पूजा केली. त्यानंतर मी जे मला पूजा करायची आहे सारामृताचं पारायण करणे, त्याची मी पूजा केली. ते पण पुढे तुम्हाला दाखवते कशी केली काय. त्यानंतर मी जिथं मला पूजा मांडायची ती जागा मी स्वच्छ पुसून घेतली. पुसल्यानंतर तिथे हळद कुंकाने आपलं स्वस्तिक काढला. स्वस्तिक काढून घेतल्यानंतर त्यावर तांदूळ टाकले. तांदूळ टाकल्यानंतर तिथे पाट ठेवला. पाट ठेवल्यावर त्याच्यावर तुम्ही नवीन वस्त्रे अंथरू शकता किंवा तुमच्याकडे जे वस्त्रे आहे ते तुम्ही टाकू शकता, असे काही नाही. त्यानंतर वस्त्रे टाकले. ताट घेऊन त्यामध्ये थोडीशी फुलं टाकून त्याच्यावर आपले स्वामींची मूर्ती, कुणी फोटो देखील ठेवतं. कुणाकडे मूर्ती असेल ते मूर्ती देखील ठेवू शकतात, कारण मला अभिषेक करायचा होता म्हणून मी मूर्ती ठेवली. त्यानंतर मी दही, दूध, मध, साखर हे सगळं एकत्र मिक्स केलं. त्यानंतर मी स्वामींवर त्याचा अभिषेक केला. कुणी वेगळंही ठेवू शकतं, वेगळे एक करून देखील तुम्ही अभिषेक करू शकता किंवा असं मिक्स करून देखील केलं तरी चालेल. त्यानंतर असं स्वच्छ पाण्याने सगळा अभिषेक केला त्या स्वामींवर. हे पाणी जे अभिषेकचं आहे ते तुम्ही तुळशीत टाका, कारण हे तुळशीत टाकलेलं खूप चांगलं असतं. तिथे कुठे दुसरीकडे टाकू नका. त्यानंतर मी पदराने मूर्ती अशी छान अशी पुसून घेतली स्वामींची. त्यानंतर तुम्ही लगेच स्वामींना अत्तर हे प्रिय आहे, तर मी देखील केलं, पण मी ह्या क्लिपमध्ये घ्यायचं विसरले. जे अत्तराची बॉटल आहे ती आणून तुम्ही त्याचं अत्तर स्वामींना लावू शकता. ते फुलावर घ्यायचं अत्तर आणि ते अत्तर स्वामींना लावायचं. त्यानंतर हे मी जे अष्टगंध आहे ते लावले स्वामींना. त्यानंतर मी स्वामींसाठी अशी वस्त्र आणली होती अक्कलकोटवरून, मी स्वामींना घातली. ती छान बसली त्यांना देखील. त्यानंतर मी माझी पूजा पूर्ण मांडून घेतली. जपमाळ, पुस्तक, स्वामींना वस्त्र घातली, हार घातला, साखर, रांगोळी काढून घेतली, दिवा लावला, धूप अगरबत्ती लावली. त्यानंतर जपमाळ घेऊन मी सर्वात आधी तुम्ही कधीही कुठलंही पारायण करणार असेल तर त्याच्या आधी जप हा तुम्ही केलाच पाहिजे, त्याशिवाय पारायणाची सुरुवात होत नाही. त्यामुळे सर्वात आधी जप करा, त्यानंतर पारायणाची सुरुवात करा. माझा पारायण हे 21 अध्यायाचा असल्यामुळे ते 7 दिवसात कंप्लीट होईल या हेतूनच मी करते, कारण प्रत्येक दिवस 3 अध्याय असे मी करते. त्यामुळे माझे 7 दिवसात 21 अध्याय हे कंप्लीट होते. त्यानंतर पारायणाची सुरुवात केली. पहिला पारायण, दुसरं पारायण, तिसरं पारायण, एका दिवशी मी 3 पारायण केले. त्यानंतर मी सकाळी स्वामींना असं शिऱ्याचा प्रसाद दिला. त्यानंतर माझा आजचा दिवस असा गेला. धन्यवाद.